16वा पाठ बघूया. इजिप्त. इजिप्त हा देश आफ्रिका खंडात ईशान्य भागात असून तो एक दाट लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जातो. अरेबिक भाषेत या देशाला मिश्र असे म्हणतात. मिश्र कोणत्या देशाला म्हणतात? तर इजिप्तला म्हणतात, हे लक्षात राहू द्या. जगप्रसिद्ध इजिप्शियन संस्कृती प्राचीन काळी या देशात नांदत होती, हे सुद्धा लक्षात राहू द्या. स्थान, विस्तार व सीमा बघूया. 22° ते 32° उत्तर अक्षवृत्त आणि 25° ते 36° पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान या देशाचे स्थान आहे. रंगीत आकृती 10 पहा. यावरून या देशाच्या सीमेवर कोणकोणते समुद्र व देश आहे याची यादी करा. हे महत्त्वाचं आहे आपल्याला. या देशाच्या सीमेवर कोणकोणते समुद्र आणि देश आहे हे माहिती हवं आपल्याला. प्राकृतिक रचना बघूया. नाईल नदीमुळे इजिप्तचे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने दोन भाग पडतात. एक, नाईल नदीच्या पश्चिमेकडे लिबियापर्यंतचा वाळवंटी प्रदेश. हा प्रदेश सहारा वाळवंटाचा भाग आहे. तो वाळूच्या टेकड्यांनी व्यापलेला असून त्यात सीवा, बहारिया, फराफा यासारखी महत्त्वाची मरुउद्याने आहे. हे बघा, सीवा, बहारिया, फराफा ही काय आहे? तर हे मरुउद्याने आहे. या प्रदेशाच्या उत्तरेकडील कतारा हा प्रदेश समुद्रसपाटीपासून 133 मीटर खाली आहे. दुसरा विभाग नाईल नदीच्या पूर्वेकडे अकाबाच्या आखातापर्यंत पसरला आहे. यात अकाबाचे आखात, सिनाई वाळवंट, सुएझ आखात, तांबड्या समुद्राजवळची किनारपट्टी व पूर्वेकडील वाळवंट यांचा समावेश होतो. यात तांबडा समुद्र पर्वतरांगेतील जवाल शेप हे शिखर 2187 मीटर उंचीवर आहे. माउंट कॅटरीन हे इजिप्तमधील सर्वात उंच शिखर सिनाई पर्वतरांगेत आहे, हे लक्षात राहू द्या. माउंट कॅटरीन हे इजिप्तमधील सर्वात उंच शिखर सिनाई पर्वतरांगेत आहे. त्याची उंची 2642 मीटर आहे. हवामान बघूया. इजिप्त हा देश उष्णकटिबंधीय वाळवंटी हवामानाच्या प्रदेशात येतो. एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत उन्हाळा असतो, तर नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत हिवाळा ऋतू असतो. येथील उन्हाळा तीव्र तर हिवाळा सौम्य असतो. उन्हाळ्यात तापमान 42°C वाढते. या काळात नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात खमसीन हे उष्ण व कोरडे वारे वाहतात. हे फार महत्त्वाचं आहे. नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात खमसीन व उष्ण व कोरडे वारे वाहतात, हे लक्षातच राहू द्या. खमसीन हे वारे कुठचे आहे? तर इजिप्तमधले. नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशातले, लक्षात राहू द्या. वारे व स्थान यांच्या जोड्या लावामध्ये विचारले जाते, म्हणून लक्षात राहू द्या. ते आपल्याबरोबर मोठ्या प्रमाणावर धूळ व वाळू वाहून आणतात. येथे क्वचित प्रसंगी पाऊस पडतो. नैसर्गिक साधन संपत्ती, जलसंपत्ती बघूया. नाईल ही या देशातील प्रमुख नदी आहे. पोर्ट सेद, कॅरो आणि अलेक्झांड्रिया या 3 शहरांच्या दरम्यान नाईलचा सुपीक त्रिभुज प्रदेश पसरलेला आहे. या नदीवर आस्वानजवळ 2 धरणे बांधलेली आहे. त्यामुळे देशाची जलसंचन व जलविद्युत निर्मिती ही उद्दिष्ट साध्य झाली आहे. नाईल नदीमुळे तिच्या जवळपासच्या वाळवंटी प्रदेशाचा विकास झाला आहे आणि इजिप्तची प्रगती झाली आहे. म्हणून ही नदी इजिप्तसाठी वरदान ठरली आहे. वनस्पती बघूया. वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने काटेरी वनस्पती आढळतात. जेथे थोडा पाऊस पडतो तेथे वाद्या आहे. वाद्या म्हणजे बघा, कंसात दिला आहे हंगामी नद्यांची कोरडी पात्रे. हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे आणि आयोगसुद्धा आपल्याला नवीन गोष्टी विचारतात, म्हणून लक्षात राहू द्या. या प्रदेशात मरुउद्याने निर्माण झाली आहे. तेथे अकेशिया, सिकॅमोर आणि खजुरांची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. प्राणी व पक्षी बघूया. येथील वाळवंटी प्रदेशात कोल्हे, लांडगे, साप, विंचू आढळतात. नाईल नदीच्या खोऱ्यात मुंगूस, रानमांजर आढळतात. नदीकिनारी इजिप्शियन कोब्रा, वायपर यासारखे विषारी साप आढळतात. याशिवाय उंट, गाढ, शेळ्या इत्यादी पाळीव प्राणी तसेच अनेक कीटक व पक्षी या देशात आढळतात. खनिजे बघूया. खनिज तेल ही या देशातील महत्त्वाची साधनसंपत्ती आहे. पश्चिम वाळवंटातील कतारा, अल येमेन या ठिकाणी खनिज तेलाच्या विहिरी आहेत. सिनाई द्वीपकल्प, सुएझचे आखात व तांबडा समुद्र या भागात देखील खनिज तेल सापडले आहे. हे शब्द लक्षात घ्या. सिनाई द्वीपकल्प, सुएझ आखात आणि तांबडा समुद्र या भागात देखील खनिज तेल सापडले आहे. त्याशिवाय लोहखनिज, जिप्सम, मॅग्नीज, फॉस्फेट ही खनिजे आढळतात. इमारत बांधण्यासाठी लागणारे चुनखडक, संगमरवर हे खडकही या देशात मोठ्या प्रमाणावर सापडतात. या खनिज संपत्तीचे देशाच्या विकासासाठी हातभार लागला आहे. व्यवसाय बघूया. आपण आधी शेती व्यवसाय बघूया. शेतीला लागणारा पाणी पुरवठा नाईल नदी व तिच्यातून काढलेल्या कालव्यातून होत असल्यामुळे शेती व्यवसाय प्रामुख्याने नाईल नदीच्या दोन्ही टोकावर व त्रिभुज प्रदेशात चालतो. वर्षातून 2 किंवा 3 पिके घेतली जातात. मका, तांदूळ, गहू या धान्य पिकांचे उत्पादन होते. ऊस, कापूस, टोमॅटो, कलिंगड, संत्री, अंजीर, कांदे, बटाटे इत्यादी पिके येथे घेतली जाते. खजुरांची झाडे भरपूर असल्यामुळे खजुरांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कापूस हे येथील महत्त्वाचे पीक आहे. लांब धाग्याचा कापूस पिकवणाऱ्या जगात
जगातील प्रमुख देशांमध्ये इजिप्तची गणना होते, हे लक्षात राहू द्या. लांब धाग्याचा कापूस पिकवणाऱ्या जगातील प्रमुख देशांमध्ये इजिप्तची गणना होते. जलसिंचन, खते, कीटकनाशके यांचा वापर केल्यामुळे शेतीतून भरपूर उत्पन्न मिळते. मासेमारी बघूया. भूमध्य व तांबडा समुद्र यांच्या परिसरात सागरी मासेमारी चालते. नाईल नदी व सरोवरातून गोड्या पाण्यातील मासेमारी चालते. आस्वान धरणाच्या नासर जलाशयातही मासेमारी चालते. येथे मत्स्यशेती सुद्धा केली जाते. नाईल बल्फी, नाईल पीच, सार्डिन्स, म्युलेट इत्यादी प्रकारचे मासे येथे सापडतात. उद्योग बघूया. खनिज तेलावर प्रक्रिया करणारे कारखाने कॅरो, अलेक्झांड्रिया येथे आहे. येथे खनिज तेल व नैसर्गिक वायू यापासून अनेक उपउत्पादने घेतली जाते. ही उत्पादने निर्यात करून या देशाने आर्थिक विकास साधला आहे. सुती, रेशमी, लोकरी तसेच कृत्रिम धाग्याचे कापड तयार करणे व त्यापासून तयार कापडे बनवण्याचे कारखाने प्रामुख्याने अल कुब्रा, अल महला येथे आहे. पोलाद कारखाने कॅरोजवळील हेलवान, काफ्रा येथे आहे. याशिवाय सिमेंट कारखानेही इथे आहे. वाहतूक व संदेशवहन. वाळवंटी प्रदेशात उंट हेच वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. तथापि नाईल नदीच्या मुखाजवळील जवळचा प्रदेश व सुएझ कालवा हे वाहतूक तसेच व्यापारिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. या भागात रस्ते व लोहमार्ग विकसित झाले आहे. नाईल नदीच्या किनाऱ्याजवळून आस्वान धरणापर्यंत रस्ते व लोहमार्ग केलेले आहे. नाईल नदीचा प्रवाह आणि कालवे यातून जलवाहतूक चालते. नाईल नदीच्या मुखाजवळची पोर्ट झेद, अलेक्झांड्रिया तसेच सुएझ ही प्रमुख बंदरे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील प्रमुख शहरातून आहे. इजिप्त प्रमुख शहरे व वाहतूक बघूया. उत्तरेस बघा भूमध्य समुद्र आहे. इजिप्तच्या पूर्वेला तांबडा समुद्र आहे. इथे बघा सिनाई द्वीपकल्प आहे. सिनाई द्वीपकल्पेच्या पूर्वेला बघा हे जॉर्डन आहे, हे इस्रायल आहे. इजिप्तमध्ये बघा इथे कॅरो आहे, इथे अलेक्झांड्रिया आहे. पश्चिमेला लिबिया आहे आणि इथे तांबड्या समुद्राच्या समोर बघा सौदी अरेबिया आहे. समोर बघूया आपण व्यापार बघूया. खाद्यपदार्थ, यंत्रे, विजेवर चालणारे उपकरण, रासायनिक उत्पादने, वाहने इत्यादी गोष्टी इजिप्त इतर देशाकडून आयात करतो. खनिज तेल व त्यांची उत्पादने, सुती, रेशमी कापड, तयार कापडे, गहू, खजूर तसेच फॉस्फेट निर्यात करतो. पर्यटन बघूया. प्राचीन इजिप्तच्या अनेक खानाखुणा या देशात आढळतात. पिरॅमिड, माणसाचा चेहरा व सिंहासारखा देह असलेले स्प्रिंग या शिल्पाकृती, प्रचंड खांब असलेले देवळे तसेच रमणीय समुद्रकिनारे अशी असंख्य पर्यटक येतात. त्यामुळे पर्यटन व्यवसाय भरभराटीस आला आहे. हा व्यवसाय या देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून देतात. शासनातर्फे या व्यवसायालाही विविध सोयी पुरवल्या जातात. लोकजीवन बघूया. नदीच्या त्रिभुज प्रदेशात दाट लोकवस्ती असून वाळवंटी प्रदेशात लोकवस्ती विरळ आहे. कॅरो, अलेक्झांड्रिया ही दाट लोकवस्तीची शहरे आहे. ग्रामीण भागात घरे किंवा दुमजली आहे, पण शहरी भागात मात्र अनेक मजली आणि अत्याधुनिक घरे आहे. घरे एकमेकाला जोडून रांगेत बांधलेली असतात. खिडक्यांच्या जागी चौकोनी किंवा वर्तुळाकार मोकळ्या जागा ठेवलेल्या असतात. लुंगी किंवा पॅन्ट, त्यावर सुती कापडाचा गलबिया नावाचा लांब शर्ट. आपल्याला हे महत्त्वाचं आहे. गलबिया हे काय आहे? शर्ट आहे. हा शब्द लक्षात राहू द्या. पुढची माहिती पोशाखाबद्दल आहे तर आपल्यासाठी महत्त्वाची नाही. गहू, तांदूळ, मका यापासून केलेले विविध पदार्थ, फळे, खजूर, मांस या पदार्थाचा समावेश लोकांच्या आहारात असतो. येथील लोकांची भाषा अरेबिक असून धर्म इस्लाम आहे. ही भाषा लक्षात राहू द्या. अरेबिक. फुटबॉल हा येथील लोकप्रिय खेळ आहे. प्रमुख शहरे बघूया. कॅरो राजधानी असून नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात वसलेले आहे. हे शहर आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय वायुमार्गाचे केंद्र आहे. जवळ गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. अलेक्झांड्रिया बघूया. हे शहर नाईल नदीच्या मुखाजवळ वसलेले असून एक उत्तम नैसर्गिक बंदर आहे. या बंदरातून अनेक जहाजे भूमध्य समुद्रात प्रवेश करतात. हे शहर इजिप्तमधील व्यापाराचे केंद्रस्थान आहे. पोर्ट सेद बघूया. हे एक उत्तम बंदर आहे. ते व्यापारिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. आशियाई देशाशी होणाऱ्या जलवाहतुकीसाठी हे बंदर महत्त्वाचे आहे. सुएझ कालवा या मार्गाने या बंदरातून वाहतूक चालते. आस्वान बघूया.
महत्त्वाचे शहर आहे. जवळच आस्वान हायड्रम बांधला आहे. या धरणाचा मोठा जलाशय अल नासर नावाने ओळखला जातो. यावरची रिकामी जागा बघूया. इजिप्तच्या पूर्वेस रिकामी जागा समुद्र आहे. आपण बघितलं होतं तांबडा समुद्र आहे आणि भूमध्य समुद्र उत्तरेला होता. उन्हाळ्यात नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात रिकामी जागा वारे वाहतात. हे रिकामी जागा अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्याला जोड्या लावामध्ये भूगोलमध्ये विचारला जातातच. उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. समोर बघूया. सिनाई पर्वत रांगेत रिकामी जागा हे शिखर आहे. कॅटरीन हे आपलं उत्तर आहे. सिनाई पर्वत रांगेत माउंट कॅटरीन शिखर आहे. इजिप्तमधील सर्वात उंच शिखर कोणते? पोलाद कारखाने कोठे आहे? इजिप्तच्या शहरी भागातील घरे कशा प्रकारची आहे? आपल्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. इजिप्तमध्ये सर्वात उंच शिखर कोणते? इजिप्तला दरवर्षी असंख्य पर्यटक येतात. खनिज तेलामुळे या देशाचा आर्थिक विकास झाला आहे. बघा, नाईल नदी इजिप्तसाठी वरदान ठरली आहे. हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. आपल्यासाठी हे जोड्या लावा महत्त्वाचं नाही. कॅरो म्हणजे काय आहे? इजिप्तची राजधानी. एवढंच लक्षात राहू द्या आणि हे पॉईंट्स लिहून ठेवा. सुएझ कालवा, नाईल नदीचा त्रिभुज प्रदेश, कॅरो, सिनाई पर्वत, अलेक्झांड्रिया आणि तांबडा समुद्र. हे फक्त लिहून ठेवा. फक्त पॉईंट्स, त्याचं महत्त्व लिहू नका. हे पॉईंट्स आठवल्याबरोबर तुम्हाला कळेल की हे इजिप्तमधलं आहे, तर तुम्हाला लगेच उत्तर समजेल. या ठिकाणी हा पाठ संपवतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील. थँक्यू.